मराठवाड्यात वंदे भारत एक्सप्रेसचं आगमन। शनिवारपासून जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस धावणार। पंतप्रधान मोदी करणार लोकार्पण। मंत्री दीपक केसरकरांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्लीत घेतली भेट। अमृत भारत स्टेशन योजनेसंदर्भात चर्चा। वाशिममध्ये तूर आणि सोयाबीनचे दर घसरले। शेतकरी आर्थिक संकटात। पालघरच्या मोखाडा तालुक्यातील रुग्णालयात मनुष्यबळाचा अभाव। 2 अधिकाऱ्यांवर रुग्णालयाचा भार। पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या। छत्रपती संभाजीनगर मधल्या निपाणी आडगावातील घटना। आत्महत्येचं कारण अस्पष्ट। नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत साई दर्शनासाठी होणार गर्दी। साई मंदिर परिसरात वाहनांना प्रवेश बंद। अमरावतीत कोरोनाची धास्ती। 5 नव्या रुग्णांची नोंद तर 52 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवले। जुहू कुलाबा बीकेसीत सर्वाधिक खराब हवा। प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून उपाययोजना। नांदेड शहरातील नंदीग्राम सोसायटी भागात 3 दुकानांना भीषण आग। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज। कळसुबाई अभयारण्य परिसरात 30-31 डिसेंबरला मुक्काम करण्यास बंदी। पर्यटकांमध्ये नाराजी। नमस्कार, मी स्नेहल पाटकर। बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। बुलेटिनला सुरुवात करूयात। पुढच्या 25 मिनिटात आपल्याला 50